इयत्ता 7वी. विषय मराठी. कविता श्रावण मास. कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. गायन व निर्मिती संदीप मधुकर सोनार. जिल्हा परिषद शाळा मोयखेडे दिगर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बालकवी बापूजी ठोंबरे हे एक निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध आहे. बालवयातच त्यांनी कविता लेखनाला प्रारंभ केला. 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून त्यांना गौरवण्यात आले. बालकवींची कविता हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. प्रस्तुत श्रावण मास या कवितेत त्यांनी श्रावण महिन्यातील निसर्ग सृष्टीचे विलोभनीय व सुंदर असे वर्णन केले आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभमंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते, उतरुनी येती अवनीवरती ग्रह गोलचिकी एकमते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. खिल्ला रे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायत याचा श्रावण महिमा एक सुरे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी. सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पतरी खुडती. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी.
देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे श्रावण मासी हर्ष मानसी।